मित्रांनो, 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी 2 जागेहून निवडून आले होते. एक रायबरेली आणि दुसरी वायनाड. त्यांना एक जागा सोडणं कंपल्सरी होतं. त्यांनी वायनाडची जागा सोडली आणि त्या जागेवर म्हणजे जी पोटनिवडणूक होणार आहे तिथे आता प्रियंका गांधी हे निवडणूक लढवणार आहेत. हे काय ठरलेलं होतं, यात काय विशेष नाही आहे. आता विशेष काय माहीत आहे का, देशामध्ये 2 मोठ्या घटना घडलेल्या आहेत. एक म्हणजे रेल्वेचा अपघात झाला आहे कांचनजंगा एक्सप्रेसचा, आणि दुसरीकडे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि त्यामध्ये आपले जवानसुद्धा शहीद झालेले आहेत. या बातम्या कव्हर केल्या जात नाही आहेत. गोदी मीडिया या बातम्या दाखवतसुद्धा नाही आहेत. बातम्या आणि विषय कसे फिरवले जातात बघा. आता गोदी मीडिया प्रियंका गांधीवर फोकस करून बातम्या करत आहेत. ते म्हणत आहेत की प्रियंका गांधींना काय गरज, त्यांनी राजकारणात येत आहेत. असं राजकारणात येऊन प्रियंका गांधी काय करणार आहेत ह्याच्यावर डिबेट चालू आहेत. पण रेल्वे अपघातावर, दहशतवादी हल्ल्यावर एक चकार शब्द किंवा एक डिबेट कोणतं न्यूज चॅनल दाखवत